नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आमदार नाना पटोलेंसह खासदार प्रशांत पटोले यांच्या 5 तासापासून पाण्यात ठाण, प्रशासन गायब, कारदा येथे जलसमाधी आंदोलनाने घेतला उग्र रूप। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज कारदा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जलसमाधी आंदोलनाने अत्यंत तीव्र आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे। कडक उन्हाची पर्वा न करता खासदार प्रशांत पटोले आणि आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते तब्बल 5 तासापासून पाण्यात उतरून आंदोलन करत आहेत। मात्र एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही शासन आणि प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। पाण्यात उतरून 5 तास उलटून गेले असले तरी प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। आमदार नाना पटोले आणि खासदार प्रशांत पटोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे। वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि रखडलेल्या प्रश्नांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने जनतेमध्ये संताप वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। दरम्यान पाण्यात ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय किंवा लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे जलसमाधी आंदोलन मागे घेतले जाणार नाही। आंदोलनाने अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून कारदा परिसरासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे।